या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्ये नमस्तस्ये महाशक्ते नमो नमः। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। नवरात्रीमध्ये देवीचं दर्शन घ्यायचंय पण अधिक माहिती नाहीये। चिंता कशाला करता, आम्ही आहोत ना। चला तर मग हे सलग 9 दिवस पुण्यातील वेगवेगळ्या देवींच्या मंदिराची माहिती घेऊयात आणि हा नवरात्र उत्सव आपल्या आदिशक्तीसोबत साजरा करूयात। ओम नमो भगवते ग्रामदेवता ग्रामरक्षक ग्रामसुधारक नमो नमः। नमस्कार, मी ऐश्वर्या कुलकर्णी देशपांडे आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत करते। ग्रामदैवत, आत्ता आपण जो मंत्र म्हटला तो ग्रामदेवतेच्या प्रार्थनेसाठी म्हटला जातो आणि आज आपण आलो आहोत आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला, अर्थात पुण्याची ग्रामदैवत असणाऱ्या तांबडी जोगेश्वरी मातेच्या दर्शनाला। चला तर मग जोगेश्वरी मातेचं दर्शन घेऊया। जशी ग्रामदेवता त्या गावाचं रक्षण करते, तशीच तांबडी जोगेश्वरी माता आपल्या पुणे नगरीचा भार उचलते असं म्हणायला हरकत नाही। तांबडी जोगेश्वरी मातेचं मंदिर छोटेखानी असलं तरी तिथे भक्तिभावाने पूजा होते। मातेला शक्ती रूप आणि दुर्गेचं रूप देखील म्हटलं जातं। तसेच लाल रंग शौर्य आणि मातृत्वासाठी देवीला प्रतीक म्हणून मानलं जातं। जगप्रसिद्ध गणपती दगडूशेठ हलवाई या मंदिराच्या मागेच हे तांबडी जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे। आणि हो, महिला वर्गासाठी खास सूचना आहे बरं, इथूनच हाकेच्या अंतरावर तुळशीबाग आहे। जर काही खरेदी राहिली असेल तर उरकून टाका। आणि तुम्ही तांबडी जोगेश्वरी मातेचं दर्शन घेतलंय का? नसेल घेतलं तर नवरात्रातला हा मुहूर्त चुकवू नका।